तर नमस्कार मित्रांनो, तो ओमी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत 200 लोकांसाठी पोहा. तर ते पोहा कशा पद्धतीने असणार आहे, त्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी सर्व साहित्य पहिले घेऊन येतो, त्यानंतर आपण प्रिपरेशन सुरू करूया. तर भेटूया आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज माझा पहिला ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये मी मराठीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी तेवढी माझी शुद्ध नाही आहे, पण मी प्रयत्न करणार आहे. तर मराठीतून जास्तीत जास्त ब्लॉग करण्याचा प्रयत्न तर करणार आहे मित्रांनो. पण तरी मला तुम्ही नक्की सांगा, मी दोन्हीमध्ये पण ब्लॉग बनवणार आहे, हिंदीमध्ये पण बनवणार आहे आणि मराठीमध्ये पण बनवणार आहे. तर तुम्हाला कोणता आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, सगळं आता साहित्य आपण आणलेलं आहे. पोहा पण आणलेला आहे. ॲक्च्युली आपल्याकडे पोहा ऑलरेडी होता म्हणून 2 किलो आणलेला आहे आपण. त्यानंतर आणलेली आपण फ्रेश अशी कोथिंबीर, त्यानंतर मिरच्या आणि लिंबू आणलेले आहेत. तर मित्रांनो, हे सर्व आता कटिंग करून प्रिपरेशन सगळी तयार करून मग तुम्हाला डायरेक्ट फोडणी देताना दाखवतो. तर मित्रांनो, आता पोह्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्व प्रकारे कटिंग वगैरे सगळं झालेली आहे. चला तर मग आता पाहूया पोहा कसा करायचा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिले तेल टाकून घेऊयात. मित्रांनो, हे पोहे आपले 3 किलो भिजवलेले. त्यावर आपण आता शेंगदाणे आणि डाळ तळून घेतलेले आहे. त्याच्यावर कोथिंबीर टाकवतो आपण. आता मीठ टाकून घेऊ मित्रांनो. याच्यात साखर, किती टाकायची? ती 1च चमचा टाकायची आपल्याला 3 किलोला. इसमें डालेंगे दोस्तों पोहा. वाव, मस्त असा याला पिवळा, जास्त पण डार्क पिवळा कलर नाही मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता असा पोहा बनवून आपला रेडी झालेला आहे.